शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त अलिबागमध्ये शक्ती प्रदर्शन. जयंत पाटील आणि चित्रलेखा पाटील यांना आमदार करण्याचा निर्धार. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट चिंतन सोहळ्यात कार्यकर्त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आगामी काळात जयंत पाटील यांना विधान परिषदेत तर चित्रलेखा पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी वक्त्यांनी जयंत पाटील यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीचा गौरव करत शेतकरी कामगार पक्षाची पुरोगामी आणि लढाऊ विचारधारा घराघरात पोहोचवण्याचे आवाहन केले. आजोबा, वडील आणि नातू अशा 3 पिढ्यांना शेकापशी जोडून संघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. दरम्यान दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. तसेच चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्याचा निर्धार करण्यात आला. आज असंतोष प्रचंड महायुतीमध्ये आहे. भावकीतला वाद प्रचंड प्रमाणात आपण बघतोय. म्हणजे साताऱ्यामध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांना पोलिसांनी केलेली मारहाण, आज राज्यामध्ये भावकीचा वाद एवढा चालू आहे की मी मोठा का तू मोठा, आणि हे लोकांना या ठिकाणी पटलेलं नाही. ज्या मिसिंग लिंकचा उद्घाटनावेळी दोन्ही पक्षाच्या लोकांनी इन्फ्रामॅन म्हणून जबाबदारी घेतली की आम्हीच हे केलं, आता 2 दिवसात ते किती पोकळ होतं हे या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. की IMDचा अलर्ट असताना सुद्धा तुम्ही लोकांना माहिती त्या ठिकाणी देऊ शकला नाही. मॅनहोलमध्ये पडून आज देखील मुंबईमध्ये लोकांचे मृत्यू होत आहेत. झाड पडून मृत्यू होतो, घर पडून मृत्यू होतो. म्हणजे या पावसाळ्याची तयारी किती आहे हे या ठिकाणी दिसून येतं. मला आत्मविश्वास आहे, मी सतत बोलतो तुमच्याबरोबर बोलताना, पण हे बदलणार आहे. परंतु ज्या गतीने बदलणार असं मला वाटत होतं, ती गती आता जास्त होईल असं मला वाटतं, ती वाढेल. विरोध आधी त्याच्यामध्ये विरोध आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे घोटाळे होत आहेत ते भयंकर आहेत. ते टोकाला गेल्यानंतर निश्चितपणे वेगळ्या तऱ्हेनं काम होईल. आणि ज्या पद्धतीचा अभ्यास आणि ज्या पद्धतीचं पार्लमेंटमध्ये राहुल गांधी काम करतायत की त्यावेळेला राहुल गांधी ज्या वेळेला काम करतात, जेव्हा बोलतात त्यावेळेला पंतप्रधान निघून जातात, देशातले काही मंत्री निघून जातात की त्यांना उत्तर देता येत नाही. ही परिस्थिती आपण बघतो आहे. अलिबाग येथे झालेल्या या सोहळ्याला राज्यभरातील राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार नारायण पाटील, बाबासाहेब देशमुख, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महाराष्ट्र महिला आघाडीच्या प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, सुरेश खैरे, ॲडव्होकेट गौतम पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन सुरेश घरत, प्रफुल्ल पाटील, प्रदीप नाईक आणि कार्यकर्त्यांनी केले. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.